पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी संमती देण्यास शेतकऱ्यांना 10 जून पर्यंत मुदत, त्यानंतर मात्र सक्तीने भूसंपादन केलं जाणार. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून स्पष्ट. आणि अत्याचारी बंधू अशोक खरातला 9 मे पर्यंत पोलीस कोठडी. 4 दिवस पोलीस कसून चौकशी करणार. फरार आरोपी कल्पना खरातचा देखील शोध सुरू. बंधू खरातने कागदपत्रांचा गैरवापर करून बोगस खाती उघडली. ईडी चौकशीमध्ये प्रतिभा चाकणकरांचा दावा. कामासाठी दिलेल्या आधार पॅन कार्डचा गैरवापर केल्याचा आरोप. राज्यामध्ये उष्माघाताची रुग्णसंख्या तिप्पट. मार्च पासून मे पर्यंत राज्यात एकूण 163 उष्माघाताचे रुग्ण आढळले. आठवडाभरामध्ये रुग्णसंख्या तिपटीनं वाढल्याची माहिती. रायगड जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट गंभीर. अनेक धरणांमध्ये 50% कमी साठा शिल्लक. काही धरणांनी अक्षरशः तळ गाठला. जिल्ह्याला पाणी टंचाईची झळ. गोदावरी नदीचा श्वास गुदमरला. नदीपात्राला पानवेलींचा विळखा. सांडपाणी रसायनांमुळे गोदावरीची अवस्था बिकट. प्रशासनाचं दुर्लक्ष. सोन्या चांदीच्या दरात सलग 4थ्या दिवशी घसरण. सोनं 800 तर चांदी 4,000 स्वस्त. सोनं जीएसटीसह 1,52,000 तर चांदी 2,52,000 स्थिर. धाराशिव, लातूर, सिंधुदुर्गमध्ये डिझेल पेट्रोलचा तुटवडा. अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद. इंधनासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा. तर धाराशिवमध्ये 3 दिवसांपासून डिझेल पुरवठा विस्कळीत.